टेबल टेनिसचा रोज 3 तास सराव केल्यामुळे खेळाडूची नजर एकाग्र होते आणि टेबल टेनिसपटूंचा बुद्ध्यांकही उच्च असतो, असे मत नगरमधील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक आणि वेटरन टेबल टेनिस चॅम्पियन धनेश भोगावत यांनी व्यक्त केलं. अहिल्यानगरमधील गुलमोहर रोड जवळील जाधव मळ्यातील ओंकार कॉलनी येथील स्मॅश टेबल टेनिस अकॅडमीच्या चॅम्पियनशिपच्या समारोप प्रसंगी पारितोषिक वितरण समारंभात भोगावत बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरमधील प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट आणि डर्मेटॉलॉजिस्ट डॉक्टर हरदीप सिंग कथुरिया, अकॅडमीचे संचालक राजेश जागीरदार, ओंकार भंडारी, निमिष सोरटूरकर, स्वप्नील कांबळे, प्रदीप जाधव आदी उपस्थित होते. धनेश भोगावत यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी देण्यात आल्या. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ते पुढे म्हणाले, खेळ हा नेहमी खिलाडू वृत्तीनं खेळला गेला पाहिजे. तुम्ही जिंकण्यासाठी खेळा, पण जिंकण्यासाठीच खेळू नका. टेबल टेनिस खेळानं माणसाची एकाग्रता वाढते, नजर तीक्ष्ण होते. अभ्यासातही तो एकाग्रतेने मन लावून लक्ष घालू शकतो. माझ्या काळात जे चॅम्पियन टेबल टेनिसपटू होते ते सर्व प्रथितयश IITN आहेत. दररोज 3 तास टेबल टेनिसचा सराव आणि 3 तास अभ्यास खेळाडूला सर्वच बाबतीत यश प्राप्त करून देतो. त्यामुळे तो समाजात अव्वल होतो. त्याचा फिजिकल फिटनेस चांगला राहतो आणि बुद्धी देखील तल्लख होते. विजेत्या खेळाडूंनी अशाच प्रकारे सराव करत यश मिळवावं. नगरमध्ये स्मॅश अकॅडमीनं टेबल टेनिस खेळासाठी चांगली साधनसामग्री सुसज्ज केली आहे. नगरच्या क्रीडा क्षेत्रात ते मोलाची भर घालत आहेत. यावेळी बिनिगर ग्रुपमध्ये जनरल चॅम्पियनशिप निर्वी देवळालकर, वेटरन ग्रुपमध्ये देश जागीरदार आणि ज्युनियर ग्रुपमध्ये साहिल करवंदे, सान्वी जाधव यांनी अव्वल स्थान प्राप्त केलं. त्यांचा आणि इतर खेळाडूंचा पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. उपस्थित सर्व टेबल टेनिस खेळाडू, वेटरन्स असतील, मध्यम ग्रुपमध्ये खेळणारे आणि सब ज्युनियर ग्रुपमध्ये खेळणारे सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. सगळ्यांचं की ज्यांना आत्ता बक्षिसं मिळाली मी त्यांचं अभिनंदन करतो, ज्यांना नाही मिळाली त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो की ते प्रयत्न करतील की पुढे आम्हालाही असं पारितोषिक मिळावं. टेबल टेनिस हा खेळ हा तुमचा सरावानेच इम्प्रूव्ह होऊ शकतो. कोणताही खेळामध्ये आपल्याला किंवा कोणत्याही कलेमध्ये प्रावीण्य मिळवायचं असेल तर आपल्याला त्याचा कसून सराव करणे हे गरजेचं आहे. रोज 3-4 तास तुम्ही त्याच्यात कसून सराव केला, कठोर मेहनत घेतली तर तुम्ही त्या अव्वल स्थानावर पोहोचाल. खेळ प्रत्येक पालकाला असं वाटतं जाधव सर की आपल्या पाल्याने जिंकावंच आणि जिंकण्यासाठी तुम्ही खेळा, पण जिंकण्यासाठीच खेळू नका. खेळाचा आनंद घेण्यासाठी खेळा. आमच्या काळामध्ये तुमच्या एवढ्या सुविधा आम्हाला नव्हत्या. आम्ही लाकडाच्या बॅटवर खेळायचो, लाकडी ज्याला आम्ही फळी म्हणायचो. आता तुम्हाला त्या रॅकेटही मिळायला आम्हाला फार प्रयत्न करायला लागायचे. आमच्या पॅरेंट्सला, आम्हाला आई वडिलांना मस्का मारायला लावायचा. तेव्हा कुठेतरी 6-7 महिन्यानंतर ती रॅकेट हातामध्ये यायची. त्याची किंमत होती फक्त 7 रुपये. ॲम्को कंपनीची ती रॅकेट होती. आता तुम्हाला चांगल्या स्पंजच्या, चांगल्या रॅकेट्स आता उपलब्ध आहेत, चांगले इक्विपमेंट उपलब्ध आहेत, चांगले टेबल उपलब्ध आहेत, चांगले कोच उपलब्ध आहेत. आणि मुळा म्हणजे तुमच्याकडे टीव्हीवर तुम्हाला पाहिला किंवा तुम्हाला युट्यूबद्वारे तुम्ही ऑनलाईनही कोचिंग घेऊ शकता. सराव करायला यावंच लागेल, पण तुम्हाला जास्त माहिती घ्यायची असेल टेबल टेनिसची, त्याला तुम्हाला एक फार मोठं साधन तुमच्या हातामध्ये आहे, ते म्हणजे तुमचं आत्ताचं मीडिया. म्हणजे तुमचा मीडिया आपण म्हणूया, ज्याच्यामध्ये मोबाईल आला, टॅब आला, कॉम्प्युटर आला, मोठे TV आले, स्मार्ट TV. ह्याच्यामध्ये तुम्हाला नॅशनल इंटरनॅशनल सगळ्या मॅचेस पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळेही तुम्ही तुमचा खेळ इम्प्रूव्ह करू शकता. तर माझं सगळ्यांना, आणि टेबल टेनिस खेळण्यामुळे तुम्ही अभ्यासामध्ये हुशार व्हा. मी सगळ्या पालकांना सांगू इच्छितो की माझ्या वेळेस जितके टॉप टेबल टेनिस चॅम्पियन होते, नॅशनल प्लेयर, ते सगळे IITN होते. सगळे IITN होते. म्हणजे मी एक नाही असं म्हणत, त्याच्यातले 5 IITN होते. आणि टेबल टेनिस जे खेळतात त्यांचा बुद्ध्यांक हा नेहमी उच्च वरचा असतो, हे जगजाहीर आहे. आणि टेबल टेनिसमुळे
तुमचं कॉन्सन्ट्रेशन होतं, तुम्हाला चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होती, तुमच्या अभ्यासातही कॉन्सन्ट्रेशन होतं. तुम्हाला अभ्यासातही चांगलं करायचं असेल तर तुम्ही टेबल टेनिस नित्य नियमाने खेळा, 3 तास खेळा आणि तेवढा 3 तास अभ्यासही करा. तुमचा अभ्यासातही लक्ष लागेल.